परतीच्या पावसानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले। कधी दाट धुके, कधी कडक ऊन, तर कधी अनियमित पाऊस, या सगळ्यांमुळे द्राक्ष बागायतदारांचं कोट्यावधींचं नुकसान होत आहे। पण नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी आता निसर्गाशी झुंज देताना हार न मानता उपायांच्या बागा उभारत आहेत। मालेगाव तालुक्यातील नरेंद्र शेवाळे यांनी आपल्या द्राक्ष बागांना ताडपत्रीचं आच्छादन दिलंय। पावसाचा मारा, उन्हाची तीव्रता, वाऱ्याचा झोत या सगळ्यापासून बागेंचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्लास्टिक शेड बसवलाय। या छोट्याशा प्रयोगामुळे शेवाळे त्यांच्या मेहनतीचे लाखो रुपयांचे नुकसान टळले असून त्यांच्या या नवकल्पनेचा फायदा आता परिसरातील इतर शेतकरीही घेत आहेत। पाऊस, ऊन, वारा हे काहीच आपल्या हातात नाहीये, पण बाग वाचवायची जबाबदारी मात्र आपली आहे। आणि म्हणूनच मी बागांना आच्छादन केलं। आता द्राक्षांच्या घरांवर रोग नाही, पीकही ताजं आणि मजबूत दिसतंय असं शेवाळे म्हणताय। माझं नाव नरेंद्र अरविंद शेवाळे। तर द्राक्षासाठी खर्च खूप आहे, वरती पेपर आहे, द्राक्षासाठी परत अजून स्प्रेचा पण खर्च वाढलेला आहे। स्प्रेचा खर्च इथे वाढलेला आहे, किलो मागे कमीत कमी 300-400 रुपये रेट वाढलेले। आणि परत जे द्राक्षासाठी खर्च, मजूर वगैरे पूर्ण नियोजन फारच अवघड असतं। द्राक्ष पिकवणं इतकं अवघड झालं की निसर्गावरतीच आहे। निसर्ग सकाळी काय, दुपारी काय, सायंकाळी काय, तर रात्री कायच आहे, असा विषय। पण शेवटी आता आता विषय असा आहे की बुवा काहीतरी करायचं म्हणून शेतीमध्ये बघितलं तर फळबागा केले तरच काहीतरी 2 पैसे मिळतात, नाहीतर कांद्या मकईमध्ये तर काहीच भेटत नाही, असा विषय आहे। त्याच्यामुळेच द्राक्ष बागेसाठी व डाळिंब करतो आहेत आम्ही। त्यांच्या उपक्रमामुळे आसपासच्या गावांतील शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत आहेत आणि या प्रयोगामुळे द्राक्ष बागांवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी झालाय, तसेच फळांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्हीही वाढलंय। अर्थात निसर्गाचं रौद्र रूप थांबवता येत नाही, पण त्याचा सामना करता येतो। फक्त लागते ती थोडी कल्पकता आणि अफाट जिद्द। आणि मालेगावचे नरेंद्र शेवाळे हे त्याचं जिवंत उदाहरण ठरले आहे। त्यामुळे आपत्ती कितीही मोठी असली पण शेतकऱ्याचा विश्वास आणि परिश्रम हेच शेतीचं खरं आच्छादन आहे। लोकमत.com साठी किरण नाईक,